येळूर गावातील कलमेश्वर गल्ली येथे झालेल्या भीषण आग दुर्घटनेत एका घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। प्राप्त माहिती अनुसार कृष्णदेवप्पा कुकडोळकर यांच्या घरात अचानक आग लागली। आग लागल्याचे लक्षात येताच परिसरात एकच गोंधळ उडाला होता। काही क्षणातच आग वेगाने पसरून संपूर्ण घराला कवेत घेण्यात आले। या आगीत घरातील सोफा, फ्रीज, वॉशिंग मशीन, लोखंडी कपाटे, बेडशीट, कपडे तसेच इतर घरगुती वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत। आग लागल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही। मात्र घरात मोठ्या प्रमाणात उरलेली लाकूड उरळ साठवून ठेवल्याने आग झपाट्याने पसरल्याचे सांगण्यात येत आहे। दरम्यान गल्लीतील तरुणांनी प्रसंगवदना राखत घरातील अन्नधान्य व काही साहित्य अतिशय काळजीपूर्वक बाहेर काढले। घटनेची माहिती मिळताच संबंधित विभाग व स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली। या आगीत झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे। अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ एनुग्रामला।